कालपासून एक धक्कादायक बातमी मी ऐकलेली आहे, आपण पण सगळ्यांनी पाहिली असेल. देशामध्ये हॉकीचा एशिया कप होत आहे आणि आपल्या देशाच्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने पाकिस्तानला खेळण्यासाठी एनओसी दिलेली आहे. कदाचित हा एक पहिला टप्पा असेल, कारण पुढचं जे काही आपण पाहतो एशिया कप होणार तो क्रिकेटचा होणार आणि मग भारत विरुद्ध पाकिस्तान तिथे पण खेळायला मिळावं का? कदाचित बीसीसीआयला पहिलंच काही बोलता येत नाही, आयसीसीला काही बोलता येत नाही, म्हणून भारत विरुद्ध पाक हा सामना हॉकीमध्ये होऊ द्यायचा, आपल्या देशात होऊ द्यायचा. लोकांची भूमिका काय, लोकांची भावना काय आहे, किती तीव्र हे पाहून मग क्रिकेटकडे वळायचं. हे जर धोरण भाजपचं असेल, केंद्र सरकारचं असेल, तर मला वाटतं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की मग गेल्या 2-4 महिन्यामध्ये जे काही आपण चित्र पाहतोय आणि खास करून मे नंतर जेव्हा आपण पाहिलं असेल, एप्रिलमध्ये पहलगामचा हमला झाला, अजूनही ते अतिरेकी कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही, पकडले गेले नाहीये. मध्यंतरी अजून एक धक्कादायक गोष्ट ही आली की एनआयएने सांगितलं की जे स्केचेस होते ते पण चुकीचे होते. म्हणजे पाकमधून जे अतिरेकी आले, जे पाकडे अतिरेकी आपल्या देशात आले, त्यांना पकडलेलं नाही, कुठे आहेत हे माहिती नाहीये. ऑपरेशन सिंदूर झालं ना झालं, त्याच्यानंतर आपले डेलिगेशन जगभरात गेले, मोठ्या मोठ्या लोकांना, मोठ्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं होऊन भाजपला जर वाटत असेल की ठीक आहे, आपण ह्याच्यावर मतं मिळवून लोकांना फसवू शकतो आणि मग बिझनेस एज युजुअल करू शकतो, हे चालणार नाही. भाजपने आणि केंद्र सरकारने देशाला उत्तर देणं गरजेचं आहे की खरोखर आपल्या देशामध्ये होणारा एशिया कप आणि मग युएई मध्ये होणारा एशिया कप, पहिलं हॉकीसाठी आणि मग क्रिकेटसाठी, इथे तुम्ही पाकड्यांबरोबर खेळणार आहात की नाही, हे स्पष्ट उत्तर आम्हाला केंद्र सरकारकडून हवं. कोणत्याही आर्थिक संस्थांनी फिरून मदत केली तर त्यांना देशद्रोही ठरते. बीसीसीआय ही देखील खूप मोठी संस्था आहे, आर्थिक ताकद असते, ते इनडायरेक्टली पाकिस्तान. तुम्ही हॉकीमध्ये खेळा किंवा क्रिकेटमध्ये खेळा, जर तुम्ही पाकिस्तान बरोबर खेळलात तर ही संस्था खरोखर देशद्रोही ठरवली तुम्ही जाणार आहेत का? आणि खरोखर माझं लक्ष आहे केंद्र सरकारवर, कारण आपण पाहतोय गेले 2 महिन्यांमध्ये आता काल परवाकडे UN सिक्युरिटी काउन्सिलचे अध्यक्षपद पाकिस्तानला मिळालेलं आहे. एशिया डेव्हलपमेंट बँक असेल, वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, कितीही प्रयत्न केले तरी पाकिस्तानला फंड तर जात आहे. मग देशाचं डिप्लोमॅटिक आउटरीच, देशाची डिप्लोमॅसी, परराष्ट्र मंत्री काय नक्की करतायत हा एक प्रश्न होतोच. पण जे तुमच्या हातात आहे, क्रिकेट तर पूर्णपणे हातात आहे. बीसीसीआयने जर ठरवलं की आम्ही ह्याच्यात भाग घेणार नाही किंवा पाकड्यांसोबत खेळणार नाही, तर पूर्ण आयसीसीला वळायला लागेल. आयसीसी अध्यक्ष कोण आहे? तो आयसीसीचे अध्यक्ष कोण आहे? अच्छा, जयशाह सर.